कुंभ राशी आनंदाची बातमी आता देवही थांबवू शकत नाहीत. कुंभ राशी आनंदाची बातमी देवही थांबवू शकत नाहीत. कुंभ राशी ही अमावस्या तुम्हाला धनलाभ देणार. होळीचा पवित्र अग्नी जशी सर्व नकारात्मकता जाळून टाकते, तसाच होळी पौर्णिमेनंतर तुमच्या जीवनात एक नवीन उज्ज्वल अध्याय सुरू होणार. ग्रहांची स्थिती वेगाने बदलत आहे. या बदलाचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. जो कुंभ राशीला जे का म्हटलं होतं ते स्वप्न अपूर्ण राहिली होती, आता ते सगळं तुमच्या बाजूने फिरणार आहे. थांबा, कारण पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशाच 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या येणार आहेत, ज्या तुमचं भविष्य बदलून टाकतील. ही संधी चुकवू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण या तुमच्यासाठी एक खास संदेश आणि प्रभावी उपाय सुद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊया होळी पौर्णिमेनंतर कुंभ राशींच्या जीवनात काय फरक पडणार आहे. 1. अडकलेलं भाग्य आता वेगाने फिरणार. कुंभ राशींच्या जातकांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल म्हणजे अडकलेली कामे पूर्ण होण्याचा शुभ काळ सुरू होणार आहे. काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी धडपड करत आहात, ज्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहात, पण तरीही परिणाम दिसत नव्हता, तर त्या प्रत्येक प्रयत्नांचा फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. कदाचित नोकरीत प्रमोशन, कदाचित नवीन नोकरीसाठी अर्ज भरून उत्तराची प्रतीक्षा करत असाल. काही जणांचा व्यवसायात मोठ्या प्रोजेक्ट अडकलेला असेल. काही लोन, कागदपत्र किंवा सरकारी काम लाभलेले असेल. इतकेच नव्हे तर कोर्ट कचेरीचे एखादं प्रकरण आहे तुम्हाला मानसिक ताण देत असेल, तर आता चित्र बदलणार. होळीचा अग्नी जसा वाईट शक्तीचा नाश करतो, तसंच या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन नवीन सुरुवात होईल. ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्या बाजूने उभी राहील. विशेषतः गुरूंचा प्रभाव तुमच्या भाग्यावर होईल. शनी तुमच्या संयमाला योग्य न्याय देईल. तुम्ही आतापर्यंत केलेली प्रत्येक मेहनत वाया गेलेली नाही, ती आता फळ देण्यासाठी तयार आहे. ज्यांना तुम्हाला कमी लेखलं, तुमच्याकडून जे असं होणार नाही असं म्हटलं, तेच लोक यशाचं कौतुक करतील. आत्मविश्वास वाढेल. मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला जाणवेल की आता परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येत आहे. विशेष म्हणजे एखादी जुनी संधींची पूर्वी हातातून निष्ठत होती, ती तुमच्यासमोर येऊ शकते. एखादा जुना संपर्क फोन करू शकतो. एखादं थांबलेलं काम अचानक पुढे जाऊ शकतं. अचानक मिळालेली चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. हा काळ फक्त नशिबाचा नाही, तर तुमच्या मेहनतीचा विजय आहे. त्यामुळे संधी आल्यावर घाबरू नका. निर्णय घ्या, पुढे जा आणि आत्मविश्वासाने काम करा. कुंभ राशींच्या जातकांनो, हा काळ तुमच्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरू शकतो. पडताळ दूर होतील, मार्ग मोकळा होईल. तुमचं अडकलेलं भाग्य वेगाने फिरू लागेल. अचानक धनलाभ आणि आर्थिक उन्नतीचा प्रचंड योग. कुंभ राशींच्या जातकांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे आर्थिक परिस्थितीत होणारी जबरदस्त सुधारणा. गेल्या काही काळात पैशांबाबत ताण वाढलेले, खर्च वाढलेले, देणे उशिरा मिळणारे पैसे किंवा अपेक्षित खर्चामुळे तुम्ही चिंतित असाल, तुमच्या बाजूने फिरणार आहे. होळी पौर्णिमेनंतर धनयोग प्रबळ होत आहे. अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. नोकरीत बोनस, इन्क्रीमेंट किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. काही कुंभ राशींच्या जातकांना अचानक एखादा आणि आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे, जसे की वारसा, प्रॉपर्टी संबंधित लाभ, गुंतवणुकीत नफा किंवा एखाद्या अनपेक्षित लाभ. ज्यांनी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा जमीन किंवा व्यवसायात गुंतवणूक केली आहे, त्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतो. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना नवीन ग्राहक किंवा मोठा करार मिळण्याची शक्यता आहे. घरात पैशांचा ओघ वाढेल आणि आर्थिक ताण कमी होईल. जिथे आधी कसं होणार असा प्रश्न होता, तिथे आता सगळं व्यवस्थित होईल असा आत्मविश्वास निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, पैसा येईल, पण त्याचं योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचं आहे. हा काळ फक्त खर्चासाठी नाही, तर भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, तयार राहा, कारण आर्थिकदृष्ट्या तुमचं नशीब अति वेगाने उजळणार आहे. नातेसंबंधात चमत्कारिक बदल. प्रेमाचा वर्षाव. कुंभ राशींच्या जातकांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्याचे सर्वात मोठे, सुंदर आणि मनाला समाधान देणारं परिवर्तन होणार आहे. ते म्हणजे नातेसंबंधात येणारी सकारात्मक क्रांती. काही महिन्यात तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे थकलेले होता. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होत होते. बोलण्यात कडकपणा, अपेक्षेपूर्ण न होणे, या सगळ्यामुळे मनावर ताण आला. असे काही जणांना असे वाटत असेल की आपलं कोणी समजून घेत नाही. आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. होळी पौर्णिमेनंतर ग्रहस्थिती अशी बनत आहे की तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल. तुम्ही शांतपणे, समजूतदारपणे आणि प्रेमाने गोष्टी मांडाल. यामुळे अनेक दिवसांपासून साचलेले गैरसमज दूर होतील. पती पत्नींसाठी जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, त्यांच्यात पुन्हा जवळीक वाढेल. एकमेकांना वेळ देण्याची, ऐकून घेण्याची, समजून घेण्याची इच्छा वाढेल. एखादी छोटी सहल, एकत्र घेतलेला निर्णय किंवा मनापासून केलेली माफी नात्यात नवा जीव, प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी नातं अधिक मजबूत होईल. लग्नाबाबत चर्चा पुढे जाऊ शकते. पार्टनरकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अविवाहितांसाठी हा काळ विशेष शुभ आहे. अचानक एखादा चांगला विवाह प्रस्ताव लग्नासाठी खूप पाहत होते, त्याच्यासाठी आता संकेत दिसू लागतील. भावंडामध्ये असलेले वाद मिळतील. एखादा शुभकार्य ठरू शकतं. लग्न, नामकरण, आनंदाचा समारंभ. विशेष म्हणजे एखादा जुना मित्र, नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटला होता, ते पुन्हा आयुष्यात येऊ शकतील. अनपेक्षित कॉल, मेसेज, अचानक तुमची झालेली भेट आनंदाने भरून टाकेल. इतका मोठा बदल तुमच्या जीवनात. भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुम्ही भूतकाळातून कटू आठवणी मागं सोडून पुढे जाण्याचा निर्णय घ्याल. क्षमाशीलता आणि सकारात्मकता तुमच्या नात्यांना अधिक सुंदर बनवेल. कुंभ राशींच्या जातकांना
जातकांना तुटलेली नाती जोडली जातील, दुरावा कमी होईल, मनातील ओझं कमी होईल आणि प्रेम, विश्वास, आनंदाचा वर्षाव तुमच्या आयुष्यात सुरू होईल. करिअरमध्ये मोठी झेप, प्रतिष्ठित वाढ. कुंभ राशींच्या जातकांनो, पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील 14 आणि अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठित होणारी जबरदस्त प्रगती. गेल्या काही काळात तुम्ही खूप मेहनत केली पण त्यानुसार ओळख मिळाली नाही असं तुम्हाला वाटलं असेल. काम केलं पण तुम्ही श्रेय दुसऱ्यांना मिळायला प्रयत्न केले पण तुम्ही संधी कोणाला तरी मिळाली नाही. आता परिस्थिती उलटी फिरणार. नोकरीत करणाऱ्यांसाठी प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्यावर विश्वास ठेवून मोठं काम सोपवलं जाऊ शकतं. काही जणांना नवीन आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट, मोठा करार किंवा अचानक वाढलेली ऑर्डर तुमचा आत्मविश्वास वाढेल. अडकलेले प्रोजेक्ट पुढे सरकतील. भागीदारीत फायदा होईल. व्यवसाय विस्ताराचा विचार प्रत्यक्षात उतरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमचं मत विचारतील. समाजात तुमचा सन्मान वाढेल. एखाद्या कार्यक्रमात तुमचा गौरव होऊ शकतो किंवा तुमचं नाव पुढे येऊ शकतं. तुमच्या आत दडलेली नेतृत्व क्षमता आता बाहेर येईल. निर्णय घेण्याची ताकद वाढेल. आत्मविश्वास दुप्पट होईल. कुंभ राशींच्या जातकांनो, हा काळ फक्त प्रगतीचा नाही तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तुमचं स्वप्न जिथे थांबलं होतं तिथून पुढे जाण्याची वेळ आता आली आहे. तयार राहा, कारण आता तुमची ओळख, तुमचं नाव आणि तुमची मेहनत जगासमोर समजणार आहे. घरात सुख, समृद्धी आणि शुभकार्यता. महापर्व कुंभ राशींच्या जातकांना तुमच्या आयुष्यात जो सर्वात आनंददायी आणि मनशांती देणारा बदल घडणार आहे तो म्हणजे घरातील वातावरण होणारी सकारात्मक क्रांती. गेल्या काही काळात घरात आर्थिक ताण, सहनवाद, मानसिक अस्वस्थता किंवा एखाद्या गोष्टी सतत चिंता तुम्हाला त्रास देत असेल. कधी कधी असं वाटले की घरात आधीसारखा आनंद उरलाच नाही, पण आता परिस्थिती हळूपणे बदलण्याच्या मार्गावर आहे. होळी म्हणजे नकारात्मकतेचा अंत आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक आहे. या पौर्णिमेनंतर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होईल आणि तिच्या जागी आनंद, समाधान, समृद्धी प्रवेश करेल. घरात शुभकार्याचे प्रबळ संकेत, लग्न, साखरपुडा, नामकरण आहे, त्यामुळे घरातील अपूर्ण कवी पूर्ण होतील. घराची दुरुस्ती, सजावट, नवीन वस्तू खरेदी, मोठ्या खरेदीची योग, फ्लॅट, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. ज्यांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होतं त्यांच्यासाठी शुभ संकेत मिळू लागतील. कुटुंबात एकोपाची भावना वाढेल. भावंडांमध्ये वाद मिळतील. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शन मिळेल. लहान मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंद निर्माण होईल. सर्वात मोठा बदल तुमच्या मनात होईल. तुम्हाला सुरक्षिततेची, स्थैर्याची आणि समाधानाची भावना जाणवेल. घर हेच तुमचं बळ आहे ही जाणीव अधिक दृढ होईल. पूर्वीच्या गोष्टींची चिंता वाटत होती ते आता नियंत्रणात येतील. रात्रीची झोप शांत होईल. कुंभ राशींच्या मित्रांनो, हा काळ फक्त बाह्य सुखाचा नाही तर अंतर्मनातील शांततेचा आहे. घरात हसून परत येईल. मनात समाधान फुले. जीवनात समृद्धीचे नवीन पहाट उगवेल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. जसा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.